28 दिवसात तुमचे जीवन बदलणाऱ्या 8 सवयी. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आयुष्य फक्त 28 दिवसात पूर्णपणे बदलू शकता, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण जर तुम्ही फक्त 7 ते 8 मिनिट या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत थांबलात, तर नक्कीच विश्वास बसेल. या सवयी कोणत्याही माणसाने जर पाळल्या, तर फक्त 28 दिवसात त्यांच्या आयुष्यात सकारात्मक आणि जबरदस्त बदल घडवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळेल. नंबर 1, दररोज 10 पानांचे वाचन करा. वाचन करणे हे मेंदूचा व्यायाम आहे. जितका जास्त वाचाल तितकं जास्त विचारशील, आत्मविश्वास आणि यशस्वी व्हाल. वॉरन बफेट म्हणतो, द मोर यू लर्न द मोर यू अर्न. पुस्तक म्हणजे जणू सर्व यशस्वी लोकांची गुरुकिल्लीच. वाचनामुळे नवीन कल्पना, दृष्टिकोन मिळतो, ज्ञान वाढतं, विचार करण्याची शैली सुधारते, शब्द संपत्ती आणि संवाद कौशल्य वाढतं. सतत वाचन केल्याने ध्येय ठरवणं, त्यावर काम करणं सोपं जातं. नंबर 2, दररोज 10 पानं का वाचावी? या नियमामुळे तुम्ही महिन्याला सरासरी 300 पानं वाचाल. वर्षभरात 12-15 चांगल्या पुस्तकांचा अभ्यास होईल. तेच विचार, तेच ज्ञान तुमचे आयुष्य बदलतील. दररोज 10 पानं वाचणं म्हणजे मेंदूला रोज नवीन ऊर्जा देणं. मोठं यश, चांगले निर्णय, नवीन कल्पना, सगळ्यांची सुरुवात चांगल्या वाचनानेच होते. म्हणूनच म्हणतात, वाचाल तर वाचाल. नंबर 3, रोज 30 मिनिटं व्यायाम करा. तुमचं शरीर म्हणजेच तुमच्या आयुष्यात वाहन आहे. ते सुदृढ नसेल तर कुठलीही मोठी स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो, पण हेच शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. दररोज 30 मिनिटे व्यायाम म्हणजे तुमच्या शरीरात आणि मनात नवा प्राण आणणे. शरीर बळकट असतील तर कोणतीही कठीण परिस्थिती पार करणे सहज शक्य असतं. नंबर 5, ध्यान किंवा प्राणायाम. आजच्या काळात सर्वात जास्त त्रास होतो तणावांचा, चिंता, गोंधळ आणि रागाचा. हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण हवं, आणि हे मिळतं ध्यान आणि प्राणायाम यातून. बाहेरील जगामध्ये शांतता हवी असेल तर आधी मन शांती मिळवावी लागते, आणि त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे सर्वोत्तम मार्ग आहेत. प्राण म्हणजे जीवनशक्ती. व्यायाम म्हणजे नियंत्रण. श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावरही नियंत्रण मिळतं. शरीरावर नियंत्रण साधणं म्हणजे आरोग्य, मनावर नियंत्रण साधणं म्हणजे आनंद. ध्यान आणि प्राणायाम म्हणजे तुमचं आंतरिक बळ वाढवण्याचं साधन आहे. शरीर जरी मजबूत असेल आणि मन दुर्बल असेल तर यश मिळत नाही. आणि मन आणि श्वासावर नियंत्रण मिळवलं की जग जिंकणं सोपं होतं. नंबर 6, दररोज 2-3 लिटर पाणी प्या. पाणी म्हणजेच जीवनशक्ती. शरीरातल्या प्रत्येक पेशीला, अवयवाला, कार्यप्रणालीला ते आवश्यक आहे. आपण जर भरपूर पाणी प्यायलो नाही तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. थकवा येतो, डोकेदुखी वाढते, पचनक्रिया बिघडते, त्वचेचे तेज कमी होते, एकाग्रता कमी होते, मन अस्वस्थ होतं. दररोज पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? शरीर डिटॉक्स होतं, विषारी घटक बाहेर टाकले जातात, पचनक्रिया सुधारते, मेंदूला ऊर्जा मिळते, सांधे लवचिक राहतात, मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राहतं, मेंदू शांत राहतो, त्वचा तजेलदार होते, वजन कमी होण्यास मदत होते. आरोग्य राखायचं असेल तर शरीराला शुद्ध पाण्याची सवय लावा. पाण्याशिवाय जीवन नाही, आणि जीवन सुंदर हवं असेल तर पाणी शुद्ध आणि पुरेसं असावं. फक्त पाणी प्यायल्याने अनेक रोगापासून बचाव होतो, औषध कमी लागतात, त्वचेची कांती सुधारते, मन हलकं राहतं.